कृषी विज्ञान केंद्र पाल मार्फत आपण केळी पिकामध्ये ज्या नवीन रोगाने प्रादुर्भाव घातलेला आहे अशा रोगाची थोडक्यात माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत। आता आपण रावेर तालुक्यातील रावेर सावदा रोड या रस्त्यालगत शेतामध्ये आपण आलेलो आहोत आणि या क्षणी आपण जर पाहत असाल तर अशा पद्धतीचे जे काही झाडं आहेत ते झाडं आपल्याला या ठिकाणी झालेले दिसत आहेत। परिपूर्ण जे काही झाड आहे हे परिपूर्ण झाड या ठिकाणी पूर्ण पोंगांवर झालेले आपल्याला दिसते आहे आणि आपण त्याच पद्धतीने या ठिकाणी जर बघण्याचा प्रयत्न केला तर अशा पद्धतीची ही जी काही तळा आहे या खोडला तळा या ठिकाणी गेलेला आहे। तर हा जो काही रोग आहे मित्रांनो, हा फ्युजेरियम विल्ट ज्याला आपण पनामा रोग म्हणतो, तर त्या रोगाची ही लक्षणं आहेत। तर हा रोग जो आहे हा बुरशीमुळे पसरणारा रोग आहे। या रोगाचा प्रादुर्भाव जर पिकामध्ये झाला तर पुढच्या 35 ते 40 वर्षापर्यंत ह्या रोगाचे जे काही बुरशी आहे, जे त्याचे क्लायमॅटोस्पोर्स आहेत, तर हे त्या जमिनीमध्ये राहू शकतात। म्हणून याच्यासाठी एकात्मिक रोग व्यवस्थापन जे आहे ते करणं गरजेचं आहे। याच्यासाठी या झाडाला क्वारंटाईन करणे, शेताला क्वारंटाईन करणे, वेगवेगळे यंत्र सामग्री जी आहे त्याला निर्जंतुकीकरण करून त्याचा वापर करणे, त्याच पद्धतीने ट्रायकोडर्माचा वापर असेल, मेटारायझियमचा वापर असेल, तर या गोष्टींचा वापर करून, निविष्ठांचा वापर करून आपण ह्या रोगाचा बंदोबस्त करू शकतो। आपण जर या ठिकाणी पाहत असाल तर परिपूर्ण झाड जे आहे ते परिपूर्ण झाड सुकलेलं आहे आणि हे जे काही केळीचे पानं आहेत हे जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर हे सुकून खालच्या दिशेला झुकलेले आहे। तर स्कर्टिंग सारखा प्रकार त्या ठिकाणी झालेला आहे। तर स्कर्टिंग होणे, खोडाला तळा जाणे आणि त्याच पद्धतीने परिपूर्ण झाड जे आहे, खांब आहे, ते कुजणे, अशी ही लक्षणे असून शेतकऱ्यांनी याबाबत समजून घेणं गरजेचं आहे। आणि याच्यासाठी अधिकच्या माहितीसाठी आपण कृषी विज्ञान केंद्राच्या पीक संरक्षण विभागामध्ये संपर्क करावा ही नम्र विनंती। नमस्कार।